सकाळ सकाळ उठून बस आपल्या होतं शेण झाडून तसं होतं. मग काय पहिलं शेण बिन काढलं, मग ढोरायला वैरण बिरण टाकली. जय श्री महाकाल भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, मी वैभव आवार तुमचं स्वागत करीत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. शेण झाडून झालं आणि वाघाला लगेच पाठवलं पलटी बदलायला राहणार. विषय टॉपचा झालता. मग काय घेतली पलटी बिलटी बदलून मोटर चालू करून आलो. मोटर बिटर सोयीला लावली, लगेच घमीला उचलला निघालो लगेच कांदे कापायला. आज काहून चुकलं होतं, या वाघाचे जाणून बुजून जिरणार म्हणलं. कांदे कापताना एवढं दुःख नाही झालं, तेवढं हात धुताना झालं. कारण त्या पातीत हिरवागार रसाना आणि त्याच्यावर माती लागेल असली पाहिजे, ते नाव निघत नाही. ते कांदे कापी त्यांना चांगलंच माहिती असेल. साबणीन दोनदा तीनदा धुतलं पण काही निघलंच नाही होती. मग काय वजरिंग घसरड पण काढत. आवरलं बिवरलं लगेच लायला काढली. म्हणलं चला कुठंतरी फिरायला जाऊ आपण. आम्ही आलतो जामरगावमध्ये शब्दांनी डायरेक्ट एककडे दोन गोणी चालवलं. नाच करते विषय टॉपचा आहे डायरेक्ट. बहिणीची सहल जायची होती, त्याच्यामुळे बहिणीला सोडायला शाळेवर आलो. तेवढेच हे नमुने पाहिले. या नमुने डायरेक्ट ट्रॅक्टरचा टेपच खोलून आणला होता. त्याच्यातली एक नमुना म्हणे मातून गोरात आलं पाहिजे. त्याला म्हणलं माझ्याकडे काय आयफोन नाही भाऊ, तू काळा असेल ना त्याच्यापेक्षा जास्त काळा येईन पण गोरा नाही येणार म्हणलं. तरी त्यानं फ्लॅश लावलाच तोंडवर. तेवढ्यात आपली लालपरी बी आली. म्हणलं बस मध्ये जाऊन किती पोरं त्या फोन्या तिथं सगळ्या पोरी दिसत होते भाऊ. म्हणलं पोर राहिले का इथं, नंतर कळलं ती पोरं साथत होती. ते बी बागल्या कोपऱ्यात दडपून दिली. मग काय आता बस निघली, आम्ही निघतो. तुम्ही घ्या आयडी फॉलो करून. भेटू असेच एक नवीन ब्लॉगमध्ये.